ठीक आहे. सर्वप्रथम प्रशांत सावर्डेकर, उदयकुमार आंबोनकर आणि बाकी इतर सगळे मान्यवर तुमचे जे काही आयफॅट संस्थेचे पदाधिकारी आणि इतर जी काही लोक आहेत, सगळ्यांना मी हे सांगू इच्छितो की हे महायुतीचं सरकार आहे. आमच्या सरकारमध्ये जास्तीत जास्त राज्यातील गोरगरीब जनतेला, प्रामुख्यानं तरुणांना आणि प्रामुख्याने आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि जास्तीत जास्त ह्या रोजगारांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचा चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह व्हावा यासाठी परिवहन खात्याच्या वतीनं किंवा आमच्या सरकारच्या वतीनं हे जे निर्णय घेतलेत म्हणजे ओला, उबेर, रॅपिडो सारख्या काही संस्था किंवा इतर काही ज्या संस्था आहेत त्यांना ह्या परमिशन ह्याचसाठी दिल्या गेलेल्या आहेत की रोजगाराचं एक चांगलं साधन उत्पन्न व्हावं. परंतु जर ह्या काही संस्था आपल्याला दिलेल्या ज्या सरकारनं मंजुऱ्या आहेत त्याचा जर गैरफायदा घेत असेल आणि बिचारा गोरगरीब आपल्या ड्रायव्हर्सवर किंवा जे काही छोटे छोटे एक दोन गाड्या घेतलेले गाड्यांचे मालक आहेत त्यांच्यावर जर अन्याय करत असेल तर सरकार बिलकुल त्यांना माफ करणार नाही. सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे. आजच्या ह्या बैठकीच्या अनुषंगानं ज्या फ्लॅप गाड्यांच्या माध्यमातून आपण सांगितलंय की कुणाकुणाच्या 500 गाड्या, 1000 गाड्या, 3-3 हजार गाड्यांचं तुम्ही उदाहरण आम्हाला दिलेलं आहे. हे फ्लीट टॅक्सी च्या माध्यमातून जर तो तुमच्या रोजगारावर गदा येत असेल तर आम्ही त्यांच्यावरही कारवाई करू. सरकारनं कॅबिनेटमध्ये काही निर्णय घेतलेले आहेत ते त्या निर्णयाच्या अनुषंगानं परिवहन डिपार्टमेंटनं आमच्या लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटकडे नियमावली बनवण्यासाठी पाठवलेले. आता लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटच्या लोकांना सुद्धा ह्या सगळ्या जो नियमावली आहे ते बनवायला थोडा वेळ लागतोय. परंतु ह्या आठवड्याची मुदत आम्ही दिलेली आहे. म्हणजे आज आणि उद्या परवाच्या दिवशी आपल्याला आमची नियमावली जी आहे ती साईटवर दिसेल आणि त्या माध्यमातून अजूनही जर त्यामध्ये काही बदल करायचे असेल, शेवटी तुम्ही सुद्धा कायद्याच्या कक्षेमध्ये जर काही बदल असतील आणि त्यामुळे जर गोरगरीब आपल्या ड्रायव्हरचा किंवा जो एखाद दुसरी गाडी घेतो त्या मालकाचा जर फायदा होत असेल तर संपूर्णपणे सरकार त्या नियमामध्ये अजूनही बदल करण्याचा धोरण आम्ही निश्चितपणे आणू. परंतु शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की ही योजना श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी नाही किंवा एखाद्या श्रीमंताला गर्भश्रीमंत करण्यासाठी नाही. गोरगरीब जनतेला प्रामुख्याने शेतकऱ्यांना एक जोडधंदा व्हावा ह्या दृष्टिकोनातून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि पूर्ण शासन तुमच्या सोबत राहील. तुम्ही काही काळजी करू नका आणि ज्या ज्या गोष्टीचा अंतर्भाव आजच्या बैठकीच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला करायला सांगितल्या त्या आम्ही घेऊ. काही तुम्ही सूचना केल्यात की परराज्यातून काही 15-16 वर्षाची मुलं आणली जातात त्यांना एकाच खोलीमध्ये 15-15, 20-20 लोकांना ठेवलं जातं. त्यांच्या माध्यमातून हे फ्लॅट टॅक्सी चालवणारे फ्लीट टॅक्सी चालवणारे लोक त्यांना जुमतात. बोगस त्यांच्यावर लायसन्स वगैरे त्यांना दिलं जातं. त्यांच्याकडे काही लायसन्स सुद्धा काही लोकांकडे नसतात. तर ह्या बाबीची गंभीर दखल शासनाने घेतलेली आहे. त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. गुन्हे पण दाखल करण्यात येईल. परंतु परत एकदा सावर्डेकर आणि तुमच्या सगळ्या टीमला मी मनापासून तुमचे आभार मानतो की आपण ह्या बैठकीला आलात आणि काही सूचना ज्या आहेत त्या मौल्यवान सूचना या ठिकाणी दिल्यात. अजूनही आपण ही जी नियमावली प्रसिद्ध झाल्यानंतर परत एकदा आपण बैठक घेऊ आणि त्याच्यामध्ये अजून काही सूचना तुमच्या जर असतील त्या जर कायद्याच्या कक्षेत बसत असतील तर त्याचा सुद्धा अंतर्भाव करू. धन्यवाद. साहेब, तुम्ही जर हा पुढाकार घेऊन जर आमच्या पूर्ण काम झालं तर आम्ही महाराष्ट्रातील आणि मी तर इंडियाचा नॅशनल प्रेसिडेंट असल्या कारणामुळे आम्ही सर्व राज्यातील हा एक मेसेज जो आहे तो इंडियाभरात जाईल की महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटने आणि मंत्र्यांनी हा निर्णय घेऊन आमच्यासाठी योग्य ती योजना आणि नियमावली राबवली आणि आम्हाला जे रेट पाहिजे ते रेट तुम्ही मिळवून दिले तर आम्ही महायुतीच्या सोबतच असू अशी ग्वाही आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील ड्रायव्हर तुमच्या सोबत असू. आमच्या माधुरी ताई पण आहे त्यांचा पण आभार माना. माधुरी ताई हा पत्र केलेला होता भेटलो त्यावेळेस. ठीक आहे. ओके.